नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पुण्यातच देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन. सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार. 9 तारखेला राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचं काम बंद आंदोलन. अखिल भारतीय सरपंच परिषदेचा निर्णय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा निषेध करणार. संतोष देशमुखांचं कुटुंब लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. आरोपींना फाशी देण्याची देशमुख कुटुंबाची मागणी. बीड हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांना भेटणार. राज्यपालांनी सर्वपक्षीय नेत्यांना भेटीसाठी वेळ दिला. उद्या सकाळी 10:30 वाजता भेट होणार. बीड हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, सिद्धार्थ सोनवणे आणि सुधीर सांगळेला 18 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. फरार मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे पुण्यातून अटकेत. बीड हत्या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी. तर मी म्हणत नाही, मात्र लोकांची सोय मुंडेंच्या बाजूने. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना मंत्री ठेवू नका. धस यांची प्रतिक्रिया. संतोष देशमुखांच्या कुटुंबाला त्रास झाल्यास धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही. देशमुख कुटुंबाला आलेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा मुंडेंना थेट इशारा. मनोज जरांगे कोण, जो रस्त्यावर फिरू देणार नाही? मनोज जरांगेंच्या घरचे रस्ते आहेत का? मनोज जरांगेंनी दिलेल्या इशाऱ्याला सदावर्तेंचं उत्तर. जरांगेंच्या डोक्यात फरक पडलाय, ते वैफल्यग्रस्त झाले. धनंजय मुंडेंना फिरू न देण्याच्या जरांगेंच्या वक्तव्यावर आशिष जयस्वाल यांची टीका. मारहाणीचा व्हिडिओ दाखवला असेल तर आकाचाही जेलवारीसाठी नंबर लागू शकतो. सुरेश धस यांचा हल्लाबोल. वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी. आकाचा नेता धनंजय मुंडे आहे आणि त्याचा राजीनामा घ्या. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नेते नरेंद्र पाटील यांचा हल्लाबोल. अजितदारांनी आपल्या नेत्याला मंत्रिपदावरून काढून टाकलं पाहिजे, अशी मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येतील एकही आरोपी सुटणार नाही. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही सरकारची भूमिका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. बीडमध्ये झालेल्या हत्येमागचे मास्टरमाइंड कोण? सुरेश धस यांचा सवाल. तर अजितदादा क्या हुआ तेरा वादा म्हणत धस यांच्याकडून फटकेबाजी. अजितदारांनी कोणताही वादा केला नाही. दोषींवर कारवाई होईल असं दादांनी सांगितलंय. राष्ट्रवादीच्या राजेश वेटेकरांचं सुरेश धस यांना प्रत्युत्तर. धनंजय मुंडे स्वाभिमानी असतील तर त्यांनी राजीनामा घ्यावा. पापाचा घडा भरला म्हणून हे सगळं बाहेर आलं. खासदार संजय जाधव यांचा हल्लाबोल. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी मंत्रिपदाचा त्याग करावा. गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया. शिवसेनेकडून पहिल्यांदाच मुंडे भाऊ बहिणीच्या राजीनाम्याची मागणी. डॉक्टर वायबसेनेच घुले आणि सांगळेला पळून जाण्यास मदत केली. तपासात नवा खुलासा. वायबसेच्या चौकशीनंतरच घुले आणि सांगळेच्या मुसक्या आवळण्यात यश. बीड हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड. सर्व कारवाईला उशीर का होतोय? मुख्य आरोपींच्या अटकेनंतर संदीप क्षीरसागर यांचा सवाल. वाल्मिक कराडच्या जवळचे अधिकारी एसआयटी टीममध्ये. आमदार सुरेश धस यांचा आरोप. एसआयटीतील अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार. कोणाचंही मंत्रिपद जाऊन मला मिळावं अशी कधीही इच्छा नाही. मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी मी केली नाही. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदावरून छगन भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत महिन्याभरात कोणाची ना कोणाची विकेट जाईल. त्यानंतर भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश होईल. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य. छगन भुजबळांचा सन्मान ठेवला जाईल. भुजबळांचा सन्मान करण्यासाठी आम्ही चर्चा करून मार्ग काढू. प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया. मला माहिती नाही, भुजबळ नाराज आहेत. त्यांनी जायचं तिथे जावं. पक्षाने त्यांचे पुष्कळ लाभ केले आहेत, मात्र तो त्यांचा निर्णय आहे. ते योग्य निर्णय घेतील. मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. नाराज राजन साळवी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पाऊण तास चर्चा. कोकणातील निकालावरून बैठकीत खडाजंगी. तुम्ही घ्यायचा तो निर्णय घ्या, ठाकरेंचं बैठकीत वक्तव्य. राजन साळवींनी विनायक राऊतांवर पराभवाचं खापर फोडलं. उद्धव ठाकरेंसमोर साळवींनी वाचला तक्रारींचा पाढा. विनायक राऊतांच्या पराभवाला तुम्ही जबाबदार नाहीत, ठाकरेंचा सवाल. मतदारसंघातील लोकांच्या भावना उद्धव ठाकरेंना सांगितल्या. ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. ठाकरेंसोबतच्या भेटीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. त्यांचं संपूर्ण राजकारण पक्षांतर करण्यात गेलं. त्यांनी या विषयावर न बोललेलंच बरं. संजय राऊतांचा आशिष देशमुखांवर हल्लाबोल. राजकारणात काहीही शक्य. ठाकरे परत आले तर नवल नाही. मवियातील 3 पैकी 2 पक्षाची देवाभाऊंसोबत येण्यासाठी चुरस. भाजप आमदार आशिष देशमुखांचं सूचक वक्तव्य. पालकमंत्रीपदाचा तिढा प्रजासत्ताक दिनाआधी सुटण्याची शक्यता. 80% जागांवर एकमत, तर काही जागांवरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच.
फडणवीसांच्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघाचं 8 मतदारसंघातील निवडणुकीला नागपूर हायकोर्टात आव्हान, पुन्हा मतदान घेण्याची काँग्रेस उमेदवारांची मागणी. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार, प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, 29 उमेदवारांची घोषणा. पहिल्या यादीत केवळ 2 महिला उमेदवारांची घोषणा. आमदार अर्जुन खोतकरांविरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका, खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच, पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं, छगन भुजबळांचं वक्तव्य. मधाचं गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय, संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. धुळ्यात लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं प्रकरण, महिलेचं जॉईंट अकाउंट असल्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आले. धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने लाडकी बहीणचे पैसे परत केले. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये, लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा, माणिकराव कोकाटेंचं आवाहन. आम्हाला निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज होती, अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही, सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचं ट्विट. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजना आणि कृषी सन्मान योजनेचे उद्देश पूर्णतः भिन्न, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आलं, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती, लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल, विजय वडेट्टीवारांची टीका. राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार, कार्यक्रमाला भाजपचे 4 आमदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मिसिंग, सुमित गुट्टे मिसिंग असल्याची तक्रार दाखल, तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या 5 पथकांकडून शोध सुरू, एसीपी विशाल हिरेंची माहिती. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची मुंबई हायकोर्टात धाव, पीएमएलए कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात धाव. शिवसेना ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचं निधन, वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजारानं उपचारादरम्यान मृत्यू, गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ, गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय, कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको, राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं, मराठी येत नाही हिंदीत बोला म्हणत मराठी तरुणाची गळचेपी. ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेंनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारला, महाराष्ट्रात धंदा करणार आणि मराठी माणसाला नोकऱ्या नाही देणार, ठाकरे गटाचा मालकाला दणका. एमएमआरडीएने सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करावं, दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल, यासाठी नियोजन करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्य शासनाकडून परदेशात शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात, इच्छुक उमेदवारांना 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार. मुंबई महापालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार, अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचं महापालिकेचं नागरिकांना आवाहन, नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत अर्थसंकल्प पाठवता येणार. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये पायाभूत कामासाठी आज 2 तासांचा ब्लॉक, भिवपुरी ते पळसदरी स्थानकादरम्यान सकाळी 11:20 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुण्यात थंडीचा कडाका वाढला, तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली, थंडी वाढल्यानं पुणेकर गारठले. पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावात वानरांच्या टोळीचा धुडगूस, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरातील 4 जलकुंभांवरून उद्या पाणीपुरवठा बंद राहणार, 12 तासांच्या शटडाऊनमुळे उद्या 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार, पालिकेकडून जनतेला पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे धुळीचं साम्राज्य, रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास, धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती. करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा, मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा. अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेसची 9,93,000ची फसवणूक. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उमेदवारांची मागणी. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. 29 उमेदवारांची घोषणा. पहिल्या यादीत केवळ 2 महिला उमेदवारांची घोषणा. आमदार अर्जुन खोतकरांविरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका. खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच. पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं. छगन भुजबळांचं वक्तव्य. मधाचं गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. धुळ्यात लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं प्रकरण. महिलेचं जॉईंट अकाउंट असल्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आले. धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने लाडकी बहीणचे पैसे परत केले. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. माणिकराव कोकाटेंचं आवाहन. आम्हाला निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज होती. अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही. सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचं ट्विट. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजना आणि कृषी सन्मान योजनेचे उद्देश पूर्णतः भिन्न. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आलं. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती. लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल. विजय वडेट्टीवारांची टीका. राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार. कार्यक्रमाला भाजपचे 4 आमदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मिसिंग. सुमित गुट्टे मिसिंग असल्याची तक्रार दाखल. तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या 5 पथकांकडून शोध सुरू. एसीपी विशाल हिरेंची माहिती. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची मुंबई हायकोर्टात धाव. पीएमएलए कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात धाव. शिवसेना ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजारानं उपचारादरम्यान मृत्यू. गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको. राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं. मराठी येत नाही, हिंदीत बोला म्हणत मराठी तरुणाची गळचेपी. ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेंनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारला. महाराष्ट्रात धंदा करणार आणि मराठी माणसाला नोकऱ्या नाही देणार. ठाकरे गटाचा मालकाला दणका. एमएमआरडीएने सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करावं. दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल. यासाठी नियोजन करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्य शासनाकडून परदेशात शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात. इच्छुक उमेदवारांना 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार. मुंबई महापालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार. अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचं महापालिकेचं नागरिकांना आवाहन. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत अर्थसंकल्प पाठवता येणार. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये पायाभूत कामासाठी आज 2 तासांचा ब्लॉक. भिवपुरी ते पळसदरी स्थानकादरम्यान सकाळी 11:20 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुण्यात थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली. थंडी वाढल्यानं पुणेकर गारठले. पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावात वानरांच्या टोळीचा धुडगूस. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरातील 4 जलकुंभांवरून उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे उद्या 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेकडून जनतेला पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे धुळीचं साम्राज्य. रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती. करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा. मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा. अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेसची 9,93,000ची फसवणूक. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उमेदवारांची मागणी. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. 29 उमेदवारांची घोषणा. पहिल्या यादीत केवळ 2 महिला उमेदवारांची घोषणा. आमदार अर्जुन खोतकरांविरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका. खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच. पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं. छगन भुजबळांचं वक्तव्य. मधाचं गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. धुळ्यात लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं प्रकरण. महिलेचं जॉईंट अकाउंट असल्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आले. धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने लाडकी बहीणचे पैसे परत केले. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. माणिकराव कोकाटेंचं आवाहन. आम्हाला निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज होती. अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही. सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचं ट्विट. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजना आणि कृषी सन्मान योजनेचे उद्देश पूर्णतः भिन्न. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आलं. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती. लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल. विजय वडेट्टीवारांची टीका. राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार. कार्यक्रमाला भाजपचे 4 आमदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मिसिंग. सुमित गुट्टे मिसिंग असल्याची तक्रार दाखल. तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या 5 पथकांकडून शोध सुरू. एसीपी विशाल हिरेंची माहिती. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची मुंबई हायकोर्टात धाव. पीएमएलए कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात धाव. शिवसेना ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजारानं उपचारादरम्यान मृत्यू. गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको. राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं. मराठी येत नाही, हिंदीत बोला म्हणत मराठी तरुणाची गळचेपी. ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेंनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारला. महाराष्ट्रात धंदा करणार आणि मराठी माणसाला नोकऱ्या नाही देणार. ठाकरे गटाचा मालकाला दणका. एमएमआरडीएने सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करावं. दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल. यासाठी नियोजन करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्य शासनाकडून परदेशात शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात. इच्छुक उमेदवारांना 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार. मुंबई महापालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार. अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचं महापालिकेचं नागरिकांना आवाहन. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत अर्थसंकल्प पाठवता येणार. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये पायाभूत कामासाठी आज 2 तासांचा ब्लॉक. भिवपुरी ते पळसदरी स्थानकादरम्यान सकाळी 11:20 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुण्यात थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली. थंडी वाढल्यानं पुणेकर गारठले. पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावात वानरांच्या टोळीचा धुडगूस. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरातील 4 जलकुंभांवरून उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे उद्या 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेकडून जनतेला पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे धुळीचं साम्राज्य. रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती. करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा. मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा. अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेसची 9,93,000ची फसवणूक. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उमेदवारांची मागणी. येत्या 10 दिवसात भाजपला नवा प्रदेशाध्यक्ष मिळणार. प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर. 29 उमेदवारांची घोषणा. पहिल्या यादीत केवळ 2 महिला उमेदवारांची घोषणा. आमदार अर्जुन खोतकरांविरोधात काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांची न्यायालयात याचिका. खोतकरांचा निवडणूक अर्ज रिजेक्ट करण्याची कैलास गोरंट्याल यांची मागणी. याबाबत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. अजितदादा आणि पवार एकत्र आले तर माझ्या शुभेच्छाच. पवार कुटुंब ठाकरे कुटुंबाने एकत्र यावं. छगन भुजबळांचं वक्तव्य. मधाचं गाव हा प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाचा विषय. संचलनात चित्ररथ सहभागी होणार नाही, मात्र चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध होणार. धुळ्यात लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्यांचं प्रकरण. महिलेचं जॉईंट अकाउंट असल्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आले. धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने लाडकी बहीणचे पैसे परत केले. एकाच महिलेने 2 योजनांचा लाभ घेऊ नये. लाडकी बहीण किंवा शेतकरी सन्मान योजना यापैकी एकाच योजनेचा लाभ घ्यावा. माणिकराव कोकाटेंचं आवाहन. आम्हाला निवडणुकीत लाडक्या बहिणीची गरज होती. अर्जांची छाननी आणि पैसे परत घेण्याच्या चर्चा सुरू असताना माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य. कोणतीही सरसकट अर्जांची फेरछाननी सुरू नाही. सरकारच्या वतीनं लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतल्याचं चुकीचं वृत्त प्रसिद्ध. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंचं ट्विट. सरकारने अक्कल गहाण ठेवली आहे का? लाडकी बहीण योजना आणि कृषी सन्मान योजनेचे उद्देश पूर्णतः भिन्न. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी निकषावरून रोहित पवारांचा निशाणा. पैसे परत करणाऱ्या लाडक्या बहिणींचं अभिनंदन. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आलं. एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना होती. लाडकी बहीण योजना हळूहळू गुंडाळली जाईल. विजय वडेट्टीवारांची टीका. राम शिंदेंची विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लागल्यानंतर अहिल्यानगरमध्ये सर्वपक्षीय सत्कार. कार्यक्रमाला भाजपचे 4 आमदार गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मिसिंग. सुमित गुट्टे मिसिंग असल्याची तक्रार दाखल. तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या 5 पथकांकडून शोध सुरू. एसीपी विशाल हिरेंची माहिती. जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी आरोपी सुजित पाटकरची मुंबई हायकोर्टात धाव. पीएमएलए कोर्टाने जामीन फेटाळल्यानंतर मुंबई हायकोर्टात धाव. शिवसेना ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी अल्पशा आजारानं उपचारादरम्यान मृत्यू. गोरेगाव पूर्व येथील शिवधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार. भिवंडीत बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात गोंधळ. गर्दी वाढल्यामुळे बागेश्वर बाबा कथावचन अर्ध्यात सोडून गेले. मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय. कामासाठी आम्हाला मराठी मुलं नको. राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं. मराठी येत नाही, हिंदीत बोला म्हणत मराठी तरुणाची गळचेपी. ठाकरे गटाचे नेते संतोष शिंदेंनी राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाला जाब विचारला. महाराष्ट्रात धंदा करणार आणि मराठी माणसाला नोकऱ्या नाही देणार. ठाकरे गटाचा मालकाला दणका. एमएमआरडीएने सर्व मेट्रो प्रकल्पांची कामं पूर्ण करण्याचं वेळापत्रक नव्याने तयार करावं. दरवर्षी किमान 50 किलोमीटर मेट्रो मार्ग कार्यान्वित होईल. यासाठी नियोजन करण्याचे देवेंद्र फडणवीस यांचे आदेश. राज्य शासनाकडून परदेशात शिक्षणासाठीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात. इच्छुक उमेदवारांना 30 जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करता येणार. मुंबई महापालिकेचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार. अर्थसंकल्पासाठी सूचना पाठवण्याचं महापालिकेचं नागरिकांना आवाहन. नागरिकांना 17 जानेवारीपर्यंत अर्थसंकल्प पाठवता येणार. मध्य रेल्वेवरील कर्जत यार्डमध्ये पायाभूत कामासाठी आज 2 तासांचा ब्लॉक. भिवपुरी ते पळसदरी स्थानकादरम्यान सकाळी 11:20 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक असणार. पुण्यात थंडीचा कडाका वाढला. तापमानाचा पारा 10 अंशांच्या खाली. थंडी वाढल्यानं पुणेकर गारठले. पुण्याच्या भोर तालुक्यातील कोंढरी गावात वानरांच्या टोळीचा धुडगूस. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागपुरातील 4 जलकुंभांवरून उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. 12 तासांच्या शटडाऊनमुळे उद्या 10 ते रात्री 10 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. पालिकेकडून जनतेला पाणी जपून वापरण्याचं आवाहन. मालेगाव शहर आणि परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकास कामामुळे धुळीचं साम्राज्य. रखडलेल्या कामामुळे वाहन चालकांना त्रास. धुळीमुळे श्वसनाचे आजार वाढण्याची भीती. करमाळ्यातील रामवाडी उपसा सिंचन योजनेच्या कामात अडथळा. मजुरांना शिवीगाळ, दमदाटी आणि मारहाण करणाऱ्या 12 जणांवर गुन्हा. अकोला शहरात भेगा पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात.
कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेसची 9,93,000ची फसवणूक. महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. महाडमधल्या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत देणार, तर महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भात बैठक घेणार. मंत्री भरत गोगावलेंची महाड अपघातावर प्रतिक्रिया. चोपडा तालुक्यातील रस्त्याच्या दुरवस्थेवरून आमदार चंद्रकांत सोनवणे आक्रमक. महामार्गाची दुरुस्ती न करणाऱ्या कंत्राटदाराला तुम्ही दंड केला का? राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकल्प संचालकांना सुनावलं. लॉ एन्फोर्समेंट एजन्सीकडून आक्षेपार्ह व्यंगचित्र काढल्यावरून व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना नोटीस. आयटी कायद्याचं उल्लंघन केल्याच्या कारणावरून नोटीस. व्यक्ती स्वातंत्र्यावर संविधानावर सरकार घाला घालतंय. सतीश आचार्य यांना नोटीस आल्यानंतर सरकारवर जितेंद्र आव्हाड यांची टीका. नांदेडमधील भाजप पदाधिकारी मोहन चव्हाण यांना निनावी चिठ्ठीद्वारे जीवे मारण्याची धमकी. ठाकरेंच्या विरोधात का बोललास? आता तुझा अंत निश्चित. वजिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाविरोधात मुंबई हायकोर्टात रिट याचिका. आंदोलन, सभा किंवा निदर्शनासाठी 8 दिवस आधी परवानगी घेण्याच्या निर्णयाविरोधात याचिका. कल्याण लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी आणि साक्षी गवळीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण न्यायालयाचा निर्णय. मुंबईत आज तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड, पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल आणि हार्बरवर पनवेल वाशी दरम्यान मेगा ब्लॉक. तळोजामध्ये विशाल गवळीचा आकार, त्याला आधारवाडी तुरुंगात पाठवा. नाव न घेता माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर निशाणा. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोकज गावात रेशनचा काळा बाजार. रेशनचा गहू तांदूळ गुजरातला विक्रीसाठी जात असताना पकडला. आदिवासींच्या हक्काचं रेशन गुजरातला जात असल्याचा प्रकार. जळगावच्या नशिराबाद टोल नाक्यावरून मंत्री संजय सावकर यांनी महामार्ग अधिकाऱ्याला धारेवर धरलं. 2 दिवसात रस्त्याची समस्या मार्गी न लावल्यास टोल बंद करण्याचा दम. प्रयागराजमध्ये 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी महाकुंभ मेळा. कोट्यवधी भक्त पवित्र स्नान करणार. 1.5 लाखांपेक्षा अधिक तंबूंची उभारणी. पुण्यातील मनसेच्या शिष्टमंडळाने मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली. पुण्यातील चांदणी चौकातील बांधकामातील त्रुटी संदर्भात निवेदन दिलं. पुण्यातील एफसी रोडवर महापालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई. वाहतूक कोंडीमुळे पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात. कोल्हापुरातील विशाळगडावर अजूनही संचारबंदी. गडावर स्थानिकांच्या व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसल्यानं स्थानिकांची उपासमार. गडावरील भयान शांतता दर्शवणारा व्हिडिओ समोर. पनवेल महापालिकेतील परप्रांतीयांची फुटपाथवरील अतिक्रमण प्राधान्यानं मोकळी करा. शिवसेनेचे पनवेल महानगर प्रमुख प्रथमेश सोमण यांच्या नेतृत्वात पालिका आयुक्तांना निवेदन. जळगावातील छत्रपती संभाजी नाट्यगृहात सुरू बालगंधर्व संगीत महोत्सवात कथ्थक नृत्यविष्काराची रसिकांसाठी पर्वणी. शिंजिनी कुलकर्णी आणि अनिरुद्ध आयठल यांनी जिंकली रसिकांची मनं. जळगावच्या जिल्हा नियोजन भवनात पार पडली दिशा समितीची बैठक. मंत्री रक्षा खडसे यांच्यासह खासदार स्मिता वाघ यांची विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीवरून नाराजी. अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा. नंदुरबारच्या राजीव गांधी कापूस खरेदी केंद्रावर कापूस विक्रीला वेग. आतापर्यंत 71,000 क्विंटल कापसाची आवक. कापसाला मिळणार 7,521 रुपये हमीभाव वाढवून देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील 98,000 घरकुलांच्या यादीला मंजुरी. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत लवकरच कामांना सुरुवात होणार. नंदुरबार जिल्ह्यात वातावरणातील बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. नंदुरबार जिल्ह्यात नाफेड खरेदी केंद्र नोंदणी सुरू. धुळे महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटलांनी केली व्यापारी संकुलाची पाहणी. धुळ्यातल्या जुनवणीमध्ये कडधान्य पिकांची काळजी घेण्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा. धुळे तालुक्यातल्या देवभाने शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात बहरली डेझी फुलं. डेझी फुलांना 70 ते 80 रुपये किलो भाव. सिंधुदुर्गमधील कुडाळच्या पिंगुळी इथल्या संत राऊळ महाराजांच्या समाधी मंदिरात चोरीचा प्रकार उघडकीस. मंदिरातील फंड पेट्या फोडून चांदीची मूर्ती लंपास. पालघरच्या जव्हार मोखाडा विक्रमगड भागात मातांचं मोठ्या प्रमाणात मृत्यू. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत अतितातडीच्या बैठकीत आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीचा घेण्यात आला आढावा. उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई. कुख्यात गुंड महेंद्र बागुल गजाळ. देशी बनावटींची बंदूक आणि 6 जिवंत काडतुसं. सांगलीच्या पोलीस कंट्रोल रूमला खोटा फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. दारूच्या नशेत फोन केल्याचं तपासात समोर.
चिंचवड शहरातील रिक्षा चालकाची आत्महत्या. सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची राजू नारायण राजभर यांची सूचना. बुलढाण्याच्या मलकापूरमध्ये चेक इन करन्सीचा व्हिडिओ व्हायरल. 1 लाख दिल्यानंतर 5 लाख रुपये परतावा देण्याचा दावा. लडाखबाबत चीनच्या कुरापती सुरूच. 2 नव्या प्रांतांची घोषणा करताना चीनने लडाखचा काही भाग नकाशात दाखवला. कसोटी क्रिकेटमधून आत्ताच निवृत्त होणार नाही. संघाच्या फायद्यासाठी सिडनी कसोटीतून माघार घेतली. रोहित शर्माचं स्पष्टीकरण. शपथविधीआधी हश मनी प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाणार. ट्रम्प यांचा 20 जानेवारीला शपथविधी तर 10 जानेवारीला हश मनी प्रकरणी निकाल. छत्तीसगड राज्यात नक्षलवाद आणि स्थानिक विषयांवर बेधडक वार्तांकन करणारे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या. सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळला. रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे हत्येचा संशय. दिल्लीत दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी तर काल 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद.